माझे सहकारी प्रभाकर पवार. प्रभाकर पवारांचं 10वं पुस्तक आहे. पुस्तक सोपं नसतं लिहिणं. मी अनेक वर्ष प्रयत्न करतो पुस्तक लिहिण्याचा, रोज लिहितो पण पुस्तक काय होत नाही. आता एक पुस्तक लिहायला घेतलंय 4 वर्ष झाली. पुस्तकाचं टायटल आलं, पुस्तकाचं कव्हर आलं. सरकारने मला सरकारी पाहुणा केला, तुरुंगात पाठवलं. तिकडे भरपूर वेळ मिळत होता, तिथपर्यंत झालं. पण बाहेर आल्यावरती एकही पान लिहून होत नाही. आता शेवटी हो नाही म्हणताना कव्हर केलं. हळूहळू तेही पुस्तक येईल, नरकातला स्वर्ग. पण मी यासाठी म्हणतो की पुस्तकाचं बाळंतपण जे आहे हे सोपं नाही. केतकर साहेबांची असंख्य पुस्तकं आहेत, कर्णिक साहेबांची असंख्य पुस्तकं आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांची नावं मगाशी आपण घेतली. पण मला त्यांचं आवडलेलं पुस्तक म्हणजे फुलपाखरू. फुलपाखरूच ना? हां, फुलपाखरू. नाही नाही नाही, मगाशी जे तुम्ही जे एका अपंग मुलावर त्यांचं जे पुस्तक आहे, हां आहे त्यांचं. तशी अनेक पुस्तकं आम्ही आमच्या त्या काळात वाचली आणि अजूनही आमच्या स्मरणामध्ये. कुलाब्याची दांडी असेल बरं का, अशी अनेक पुस्तकं. केतकर साहेबांची तर असंख्य पुस्तकं आहे. त्यामुळे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या लिहिणाऱ्या माणसाविषयी माझ्या मनामध्ये कायम एक आदराची भावना. यांनी पुस्तक केलं. आम्ही आपलं रोज केतकर साहेबांना माहिती आहे सकाळी उठल्यापासून आपण किती रतीब घालतो. पण माझा आवडीचा विषय कोणता असेल तो अजूनही क्राईमच आहे. आम्ही प्रत्यक्ष जगलोय ना ते केतकर साहेब. समोर विजयकुमार काळे बसलेत बघा, त्यांनी सुद्धा उत्तम क्राईम रिपोर्टिंग केलेलं आहे. म्हणजे आमची आजही 4 वेळा खासदार झालो, नेता झालो, पण कुठे ओळख करून देताना म्हटलं ये तो क्राईम रिपोर्टर थे, मुंबई में उस जमाने के बहुत अच्छे क्राईम रिपोर्टर थे. ते क्राईम एकदा मागे लागलं की ते सुटत नाही. कारण क्राईम हा आजही लोकप्रिय विषय आहे. आजही क्राईम गुन्हेगारी म्हटलं की लोकांना वाचायला आवडतं. आणि वृत्तपत्राचा खप वाढवायचा असेल तेव्हा आम्ही क्राईमच जास्त द्यायचो, क्राईमच्या स्टोरीज जास्त करायचो पहिल्या पानावर. म्हणजे क्राईमला फार प्रतिष्ठा होती त्या काळामध्ये. अर्थात त्या काळामधले जे क्राईम होतं ते खरोखर थरारक होतं, खरोखर थरारक होतं. आणि ते आम्ही सगळ्यांनी तेव्हा त्यावेळेला ज्यांनी ती रिपोर्टिंग केलं आहे, पत्रकारिता केली आहे, त्यांनी ते फार जवळून अनुभवलं आहे आणि पाहिलेलं आहे. त्या काळातले पोलीस अधिकारी होते. काही मला समोर दिसत आहेत आता, प्रफुल्ल भोसले वगैरे अनेक दिसत आहेत. म्हणजे खरोखर गुंड आणि पोलीस यांच्यामध्ये थरारक चकमक होत होती. आणि ती चकमक आम्ही अशा पद्धतीनं रंगवायचो की तिथे आमच्या समोरच ते झाले सगळं. त्यांना गोळ्या वगैरे आम्हीच दिल्या. आमच्या समोरच सगळं झालेलं आहे. ते त्यांना बंदुकीत आम्ही गोळ्या आम्हीच भरून दिलेल्या आहेत सगळ्या. पण हे एक त्या काळातलं एक विश्व होतं, अंडरवर्ल्ड, ज्याला मी अंडरवर्ल्ड म्हणतो. विजयकुमार काळ्यांना माहीत असेल की यांचे कसे दरबार भरायचे. त्या काळातले जे डॉन लोक होते, आता नाही आहेत तसे, त्यांचं पॅरलल सरकार चालायचं, समांतर सरकार, ज्याला आपण अंडरवर्ल्ड म्हणून जो शब्द आला. आणि त्या पॅरलल सरकारमध्ये या सरकारमधल्या राज्यातले हायकोर्ट जजेसपासून मंत्र्यांपर्यंत IAS IPS अधिकारीसुद्धा आपली कामं घेऊन त्या अंडरवर्ल्डच्या दरबारात आलेले आहेत, येत होते. आणि त्यांची कामं होत होती जी कायद्यानं होत नव्हती, जी न्यायालयात होत नव्हती. बरोबर नाही विचार? हे आम्ही या पाहिलेलं अनुभवलेलं आहे. हा एक त्या काळातला हा एक प्रसंग, जो तो काळ होता तो खऱ्या अर्थानं थरारक आणि रोमांचक होता. आणि त्या काळामध्ये आम्ही क्राईम रिपोर्टिंग केलं आहे. त्या काळामध्ये
आज त्या ताकदीच्या ते काय एक एक नावं होती त्यांचं राजकारणात. काय हाजी मस्तान मंत्रालयात जायचं तेव्हा अख्खं मंत्रालय त्याला घ्यायला यायचं. हाजी मस्तान मंत्रालयात येतोय म्हटल्यावर मंत्रालय बाहेर यायचं. म्हणजे हाजी मस्तान हा अंडरवर्ल्ड डॉन आहे की नेता आहे तेच कळायचं नाही त्यावेळेला आम्हाला. पण तो नेताही होता, प्रतिष्ठा होती. हा जो करीम लाला होता, करीम लाला हा काँग्रेस पक्षाचा त्याचा फार जवळचा संबंध होता. कारण तो नुसतं अंडरवर्ल्ड, ते आता एक सिनेमा आला होता त्या मुलीवरती, त्या गंगूबाई, तसा नाही. त्या करीम लाला हा देशात जगातल्या पठाणांचा नेता होता. त्याची संघटना होती खिदमतगार म्हणून काहीतरी अशी, हा पख्तूने. तो जगातल्या पठाणांचा नेता होता. अफगाणिस्तानातून तो इथे आला, इथे राहिला. आणि पंडित नेहरू नाहीत तर जगभरातले अनेक राष्ट्रप्रमुख पठाणांच्या समस्येवर करीम लालाशी चर्चा करायची. इंदिरा गांधी त्यांना भेटायच्या या विषयावरती. पण हे सगळे लोक पडद्याच्या मागे एक काळं जग चालवत होते. आणि या प्रत्येकाच्या घरामध्ये 5-5, 6-6 या घरातली तरुण मुलं गँगवॉरमध्ये मारली गेली आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये. मग अशी कोणीतरी युसूफ पटेलचा उल्लेख केला. युसूफ पटेल, हाजी मस्तान, एक ढोलकिया होता, महेश ढोलकिया, अरविंद ढोलकिया, हे सगळे त्या काळामध्ये अंडरवर्ल्डचे हिरो. आणि कालांतराने जे आम्ही लिहायचो तेव्हा टी व्ही नव्हते, इंटरनेट नव्हतं, डिजिटल काही नव्हतं, यूट्यूब नव्हतं. जे आम्ही छापू तेच खरं, जे आम्ही लिहू, जी स्टोरी आम्ही लिहू त्याच्यावर लोकांचा विश्वास. आणि लोकांना काय आकर्षण वाटायचं त्या सगळ्या गोष्टींविषयी. त्याच्यामुळे गुन्हेगारीवर लिहिणारा सुद्धा हिरो. मी हे यासाठी सांगतो आहे की क्राईम रिपोर्टिंग हा एक खरोखर थरारक आणि रोमांचक अनुभव त्या काळामध्ये होता. आणि हे करूनसुद्धा आम्ही आज इथपर्यंत आलो. कुठपर्यंत आलो तर पार्लमेंटपर्यंत गेलो. म्हणजे तेव्हा या रिपोर्टिंगला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली ती आता आहे का ते पाहायला पाहिजे. कारण आमचं पुढे इंटरेस्ट नव्हते. जे घडेल, जे दिसेल. आता मगाशी केतकर साहेबांनी सांगितलं ना की राजकारणामध्ये जास्त क्राईम आहे. राजकारण हे अंडरवर्ल्डच झाले आता. राजकारण हा बदमाशांचा जो शेवटचा अड्डा आपण म्हणतो ते त्यासाठीच म्हणतो. ते आता पाहायचं असेल तर गेल्या 10 वर्षात ते आपण पाहिलं आहे. या देशाच्या गृहमंत्र्यावर तडीपारीच्या केसेस आहेत, तो गुन्हेगार आहे. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तर अंडरवर्ल्डच आहे सगळं. म्हणजे हे आता बोलणं बरोबर नाही, पण हे अंडरवर्ल्ड आहे. म्हणजे हा गुन्हेगारीचा जो प्रवास आहे आपल्याकडला तो दाऊद इब्राहिम तो वाल्मिक कराडपर्यंत झालेला आहे, बीडला. म्हणजे राजकारणापर्यंत पोचलेला आहे. आणि अशा सगळ्या गोष्टींचं वर्णन आता आपण या लिखाणातून करतो. पण आता टी व्हीवर बातम्या येतात, स्पेशल स्टोरीज होतात. पण जे आपण लिहितो, आम्ही लिहत होतो ना, त्याची मजा त्याच्यामध्ये नाही. जे आम्ही सांगायचो, कथन करायचो, लिहायचो, स्टोरी छान लिहायचो आम्ही. मग आमच्यावर खटले पण व्हायचे. काळे हसतायत. म्हणजे क्राईम स्टोरीवर खटले व्हायचे. पोलीस आमच्यावर खटले दाखल करायचे. एक कमिशनर होती नामदार नावाचे, त्यांनी माझ्यावर खटला दाखल केला होता. असे अनेक खटले आमच्यावरती व्हायचे. पण आम्ही ते सुद्धा, त्याचीसुद्धा मजा. आमचे संपादक होते माधवराव गडकरी. क्राईम हा विषय म्हणजे या समाजामध्ये बघा, कोणताही समाज हा गुन्हेगारीशिवाय मुक्त असू शकत नाही. कोणताही समाज हा गुन्हेगारीशिवाय मुक्त असू शकत नाही. म्हणजे अगदी रावणानं सीतेला किडनॅप केला असं आपण म्हणतो, तेव्हापासून गुन्हा सुरू आहे. किडनॅपिंग झालं ते. तेव्हापासून जी गुन्ह्याची परंपरा आहे ती आता या काळापर्यंत सुरू आहे. तेव्हा एक वाल्मिकी होता, आता एक वाल्मिकी आहे. तो पण वाटमाऱ्या करायचा, हाही वाटमाऱ्या करत होता. ही आपली एक मोठी परंपरा आहे. आणि ती गुन्हेगारीला तुम्ही किती म्हटलं तेवढं, फक्त आमचं म्हणणं एवढंच आहे की पोलिसांनी गुन्हेगार बनू नये.
पोलिसांनी खाकी त्यांची जी वर्दी आहे त्याचा सन्मान राखला पाहिजे. आणि ज्या दिवशी पोलीस गुन्हेगार होईल, ज्या दिवशी प्रधानमंत्री गुन्हेगार होईल, ज्या दिवशी मंत्री गुन्हेगार असेल, त्या दिवशी समाज हा समाज राहत नाही. मग गुन्हेगारांना बळ मिळतं. म्हणून पोलिसांनी पोलिसांचं काम केलं पाहिजे, राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्या, शासनकर्त्यांनी शासनकर्त्याचं काम केलं पाहिजे. तरच या समाजामध्ये आपण गुन्हेगारीशी लढू शकतो. मी सातत्याने या विषयावर पूर्वी लिहिलं आहे, पण आता अलीकडे मी या विषयावर कधी लिहित नाही. ज्या गोष्टी आम्ही विसरायचा प्रयत्न करतो आमच्या भूतकाळातल्या, त्या अशा प्रकारे पुस्तक रूपाने परत समोर येतात आणि आम्हाला आमचे परत जुने दिवस आठवतात. पण आम्ही एक तो काळ पाहिलेला आहे. असा कोणताही गुन्हेगारीतला अड्डा ना जिकडे मी गेलो नाही. आम्ही क्राईम रिपोर्टिंग केलं पवार, पोलीस रिपोर्टिंग नाही केलं आहे. आता पोलीस रिपोर्टिंग फार होतं, पोलीस रिपोर्टिंग. पण प्रभाकर पवार हा माझा चेला आहे, त्याच्यामुळे मी त्याला नेहमी सांगतो क्राईम रिपोर्टिंग करायचं. लोकांना आपण क्राईम गुन्हेगारीच्या बातम्या द्यायच्या, पोलिसांच्या बातम्या देण्यासाठी आपण बसलेलो नाही. जे चांगलं घडते ते आपण द्यायला पाहिजे. पण वृत्तपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आजही राजकारणापेक्षा जास्त क्राईम बीट ज्याला आपण म्हणतो ते महत्त्वाचं असतं. तेव्हा हा जो थरार आपण या पुस्तकात आणलेला आहे त्याच्यामधले अनेक विषय आपल्याला माहिती आहेत, या देशात राज्यात घडलेले आहेत. आपण किती नाही म्हटलं तर ह्याच्यावर लिखाण होत राहणार. वृत्तपत्राचे रकाने भरले जाणार. क्राईम पेट्रोलसारखे किंवा CID सारखे तुमच्या तर मी का पाहत नाहीत, पण ते कार्यक्रम होत राहणार. लोकांना नवीन नवीन गुन्ह्याच्या आयडिया त्यातून मिळत जाणार. तरीही या समाजामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे पत्रकारांनी. बाबुराव अर्नाळकरांच्या वेळेला त्या काल्पनिक कथा होत्या, पण आपण रोमांचित झालो त्या सगळ्यांनी. बाबुराव अर्नाळकर होते, गुरुनाथ नाईक होते, SM काशीकर होते. या सगळ्यांनी आपलं एक त्यावेळेचं आयुष्य समृद्ध केलं आहे त्या क्षेत्रामध्ये. श्रीकांत सिनकर यांच्या पोलीस चातुर्य कथा होत्या. प्रमोद नवलकरांनी गुन्हेगारीवरती अप्रतिम लिखाण केलेलं आहे त्या काळात. प्रत्यक्ष फील्डवर जाऊन म्हणतो मी, प्रमोद नवलकर होते. तर या सगळ्याचा वारसा प्रभाकर पवार आपण चालवला आहे आणि ते नेहमीच मी आपलं कौतुक करतो. आज आपली 10 पुस्तकं झालेली आहेत. या पुढेही आपण लिखाण करत राहा. आपण क्राईम क्षेत्रातले मी तुम्हाला देवानंद म्हणतो, सदाबहार, तरुण का बरोबर ना. विनोदला जास्त माहिती आहे, त्यांच्या दैसरचेच आहेत ते. एकदम दिलखुलास हसतमुख माणूस आहे तो आमचा. प्रभाकर पवारांशी गप्पा मारत बसतो आम्ही, काय वेळ कधीतरी बोलवतो. त्यांना आता रिटायर झाले पण सामनाशी त्यांचा संबंध आहे अजून. ते लिहितात आणि लिहिणाऱ्या माणसानं लिहित राहिलं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला आता कर्णिक साहेब लिहितात ना, जसं आमचे संपादक गडकरी साहेब सांगायचे, कसणाऱ्याची जमीन लिहिणाऱ्याचं वृत्तपत्र. लिहत राहिलं पाहिजे. जो लिहिणारा माणूस आहे त्याने सतत लिहत राहिलं पाहिजे, विचार करत राहिलं पाहिजे. तरच आपला पत्रकारांचा लिहिणाऱ्यांचा जो पुढला काळ आहे तो चांगला जातो. मी पुन्हा एकदा या थरारचं अभिनंदन करतो. आणि तुमच्याही जीवनामध्ये असे अनेक थरारक प्रसंग आलेले आहेत, ते आम्हाला माहिती आहे आणि त्याला आम्ही साक्षीदार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.